बंद होईल, पण त्यासाठी आधी लोकांमधनं आमदार निवडून आणायला लागतील. अखिलजी, माझ्या शुभेच्छा आहेत आपल्याला. अजितजी, यांना निश्चित खूप चांगलं आपल्या उत्तर शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. राजू डॉक्टर राजू वाघमारे वाघमारेंकडे जाईल. डॉक्टर राजू वाघमारे, आपले नेते एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, त्या ठिकाणी जागा वाटपाची चर्चा करतात. अमित शहांशी चर्चा झाल्याची बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत आली. मात्र कुठेतरी अमित शहा यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर ही चर्चा फिसकटली आहे का? नेमकं असं वक्तव्य अमित शहांनी का केलेलं असावं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विशालजी, आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. दिवाळीच्या संदर्भात त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्याच्यासाठी ती भेट होती. त्याच्यामुळे ती भेट ना जागा वाटपाची होती. हा जावई शोध कोणी लावला ते आम्हाला काही कळत नाही. आणि हा शोध लावणारे आपल्या महाराष्ट्रात एकमेव शेख चिल्ली व्यक्ती आहे की जी असा शोध रोज सकाळपासून लावत असते. आता प्रश्न असा आहे की जागा वाटपाच्या बाबतीत आम्ही बोललेलो नाही. अमित शहाजी जे बोललेले आहेत ते मगाशी अजित चव्हाण साहेबांनी सांगितलं की भाजपला ज्या कुबड्या होत्या म्हणजे आत्ताचा उभाटा आणि त्यावेळेची ती शिवसेना ही भाजपला म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी सांभाळत असलेली जी शिवसेना होती तिची अवस्था कुबड्यांसारखी होती आणि तशा कुबड्या भाजपला नको आहेत. यासाठी अमित शहानी ते वक्तव्य केलं. राहिला प्रश्न दुसरा की प्रत्येक पक्ष जो मोठा आहे महाराष्ट्रात, मोठा पक्ष आपण कोणाला बोलणार की ज्याचे 50-60 आमदार आहेत, खासदार आहेत, ते मोठे पक्ष आहेत. आणि हे मोठे पक्ष आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक पक्ष हा समर्थ असतो. त्याच्यामुळे अमित शहाजींनी जे म्हणाले की बाबा आम्हाला गरज नाही, आम्हाला भाजप वाढवायचं आहे, हा प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी, त्यांच्यामध्ये प्रेरणा देण्यासाठी या प्रकारची वक्तव्य करत असतात. आणि हे राजकारण आहे. त्याच्यामुळे याच्या अगोदरही भाजपचे काही नेते बोललेले आहेत की 29चं इलेक्शन मला वाटतं अमित शहाजीच बोललेत की 29ला आम्ही आमच्या स्वबळावर लढू. त्याच्यामुळे याच्यात वावगं काही नाहीये. उद्या जर ती वेळ आली तर ते महाराष्ट्रामध्ये उद्या तशी वेगळी लढाईची वेळ आली तर आम्ही वेगळं लढायला समर्थ आहोत. शिवसेना ही पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल वाईट वाटण्यासारखं काही नाहीये. बरं, मित्रपक्षाने यामुळे काही वाईट वाटलं नाही आणि आपल्याला हे मान्य आहे असं आपण समजूयात. हनुमंत पवार,